तुम्ही आज कशासाठी पाहणी केली? सरकारी दवाखान्यामध्ये काय नेमकं पाहणी झालं? सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साईडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रजकालीन असल्यामुळे भंगार पडलेल्या आहेत। इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाही आहे, CS ला ऑफिस नाही आहे। आज एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि कार्डियक कॅथलेटची पाहणी केली। MRI मला आम्हाला लवकर चालू करायचा आहे। या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलद गतीने व्हाव्या याकरता मी आज व्हिजिट केलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे आणि त्याचा एक डिटेल आर्किटेक्टकडनं प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे। कारण इथं एवढा ट्रॅफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातात आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटलला खूप या ठिकाणी तंग आलेला आहे। आणि सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी, चांगल्या इमारती इथे उभारता याव्या याकरता मी हे आजचं नियोजन केलेलं आहे। इथे स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे, नेमकं स्वयंपाकघरात घाण पडलेलं दिसून आहे। नाही, मी सगळं पाहिलं आणि मी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पण भेट देणार आहे की चांगल्या प्रकारचं लोकांना जेवण मिळालं पाहिजे। जसं मुंबईत घडलं तसं इकडे घडू नये ही पण माझा तसा प्रयत्न आहे। हो, महाराणीचा जो काही आपल्याकडून प्रकार घडला त्यानंतर आपल्या महाराणीचा जो काही प्रकार घडला त्यानंतर आज सामनामधून मोठी टीका करण्यात आली, चड्डी बनियान गँग करण्यात आला। त्या सामनाला कोण म्हणतो? त्या संजय राऊतला चड्डी बनियान गँग। अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती। अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार, डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली, महाराष्ट्र नासवला, आमची तरुणाई बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे। मग इकडे मराठी करताना त्या शेट्टीचा काय पुळकाला संजय राऊतच्या का मायाचा नवरा आहे का तो शेट्टी? त्याला मी आतंकवादी वाटतो का? हा, जो शेट्टी आहे वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाऊ घालत होता, आज सिद्ध झालं आणि आज 79 प्रकारच्या त्रुटी म्हणजे 79 प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाल्यांनी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। हा माझा मोठा विजय आहे। एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फोडत नव्हतं, मनात सगळ्यांचे होतं, पण घंटा मांजराच्या गळ्यात बांधणार कोण? तो मी बांधला। मला मान्य आहे, मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता, पण त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रास्ता गलत था मगर मंजिल सही थी। मला कायदा हातात घ्यावा लागला, इच्छा नसताना घ्यावा लागला, कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती। तुमच्या राजीनाम्याची आता मागणी केली जात आहे, मारहाण केल्यापासून राजीनामा केला। अरे ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत नाही, बाकीच्याला काय पुळका येऊन राहिला? ज्याला मारहाण झाली तो काही एक शब्द बोलत नाही, त्यांनी तक्रार पण दिली नाही। त्याला माहिती की त्यांनी आपण चूक केलेली, आपण आमदाराला जहर खाऊ घालून आलो होतो, आपण सगळ्या लोकांना विष खाऊ घालून आलो होतो, स्लो पॉइझनिंग देऊन आलो होतो। त्यांना मान्य आहे, त्यांना मान्य असेल त्यांनी तक्रार दिली असती। ज्याच्यासोबत झालं तो काय बोलत नाही, हे चोट्टे कशाला बोलतात बाकीचे? ज्यांना मारहाण झाली ते दहशतीखाली आहेत आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधक करतात। पोलिसांनी कोण्या याच्यात फिर्यादी व्हावं याच्या कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे। सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं आणि माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाहीये, त्याला मोठी इजा पोहोचावी म्हणून नाहीये, त्याला फक्त एक सबक शिकावा म्हणून माझी सौम्य मारहाण आहे। सौम्य ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाहीये, धडा शिकवण्याकरता केलेली मारहाण आहे आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली। तुम्ही आज कशासाठी पाहणी केली? सरकारी दवाखान्यामध्ये काय नेमकं पाहणी झालं? सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साईडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रजकालीन असल्यामुळे भंगार पडलेल्या आहेत।
इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाही आहे, CS ला ऑफिस नाही आहे. आज एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि कार्डियाक कॅथलेटची पाहणी केली. MRI मला याच्यावरती आम्हाला लवकर चालू करायचा आहे. या सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलद गतीने व्हाव्या याकरता मी आज व्हिजिट केल्या आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे त्या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे. आणि त्याचा एक डिटेल आर्किटेक्टकडनं प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुटीत झाला पाहिजे. कारण इथं एवढा ट्रॅफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही, टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातात. आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटलला खूप या ठिकाणी तंग आलेला आहे. आणि सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे. आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी, चांगल्या इमारती इथे उभारता याव्या याकरता मी हे आजचं नियोजन केलेलं आहे. इथे स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे, नेमकं स्वयंपाकघराजवळ घाण पडलेलं दिसून आहे. नाही, मी सगळं पाहिलं आणि मी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पण भेट देणार आहे की चांगल्या प्रकारचं लोकांना जेवण मिळालं पाहिजे. जसं मुंबईत घडलं तसं इकडे घडू नये ही पण माझा तसा प्रयत्न आहे. हो, महाराणीचा जो काही आपल्याकडून प्रकार घडला त्यानंतर आपल्या महाराणीचा जो काही प्रकार घडला त्यानंतर आज सामनामधून मोठी टीका करण्यात आली, चड्डी बनियान गँग करण्यात आला. त्या सामनाला कोण म्हणतो त्या संजय राऊतला चड्डी बनियान गँग? अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती. अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार, डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली, महाराष्ट्र नासवला, आमची तरुणाई बर्बाद केली. आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे. मग इकडे मराठी करताना त्या शेट्टीचा काय पुळकाला संजय राऊतच्या का मायाचा नवरा आहे का तो शेट्टी? त्याला मी आतंकवादी वाटतो का? हा, जो शेट्टी आहे वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाऊ घालत होता. आज सिद्ध झालं आणि आज 79 प्रकारच्या त्रुटी म्हणजे 79 प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाल्यांनी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. हा माझा मोठा विजय आहे. एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फोडत नव्हतं, मनात सगळ्यांचे होतं, पण घंटा मांजराच्या गळ्यात बांधणार कोण? तो मी बांधला. मला मान्य आहे, मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता, पण त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रास्ता गलत था मगर मंजिल सही थी. मला कायदा हातात घ्यावा लागला, इच्छा नसताना घ्यावा लागला, कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती. तुमच्या राजीनाम्याची आता मागणी केली जात आहे. अरे ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत नाही, बाकीच्याला काय येऊन राहिला? ज्याला मारहाण झाली तो काही एक शब्द बोलत नाही, त्यांनी तक्रार पण दिली नाही. त्याला माहिती की त्यांनी आपण चूक केलेली, आपण आंदोलनाला जहर खाऊ घालून आलो होतो, आपण सगळ्या लोकांना विष खाऊ घालून आलो होतो, स्लो पॉइझनिंग देऊन आलो होतो. त्यांना मान्य आहे, त्यांना मान्य त्यांनी तक्रार दिली असती. ज्याच्यासोबत झालं तो काय बोलत नाही. हे चोट्टे कशाला बोलतात बाकीचे? ज्यांना मारहाण झाली ते दहशती खाली आहेत आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधक करतात. पोलिसांनी कोण्या याच्यात फिर्यादी व्हावं याच्या कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं. आणि माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाहीये, त्याला मोठी इजा पोहोचावी म्हणून नाहीये, त्याला फक्त एक सबक शिकावा म्हणून माझी सौम्य मारहाण आहे. सौम्य ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाहीये, धडा शिकवण्याकरता केलेली मारहाण आहे. आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली.